मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गोंड गोवारी समाजाचे बांधव खरंच आदिवासी आहेत काय? काय गोवारी समाजाच्या बांधवांना एसटीचे जाती प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि इत्यादी बाबी समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वांना माझा नमस्कार। गेली कित्येक वर्षे झाली गोवारी समाजाचे बांधव महाराष्ट्र शासनाकडून मागणी करत आहेत की आम्ही गोंड गोवारी समाज आदिवासी असून आम्हाला आदिवासी असण्याचा दर्जा द्या। मात्र शासन कधी ह्या बांधवांना गोंड गोवारी आदिवासी समाजाचा दर्जा देतो तर कधी परत घेऊन घेतो आणि वर्तमान काळात शासनाने गोवारी समाजाला आदिवासी हा दर्जा दिलेला नाही। गोवारी समाज प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ या विभागात आढळते। या समाजाचा भूतकाळ आणि वर्तमान काळ खूपच दुःखदायक आहे। कित्येक आंदोलने या समाजाने आपल्या हक्कासाठी नागपूर या ठिकाणी केली। त्यामध्ये कित्येक तरी लोकांनी आपल्या जीवाची बळी दिली आणि वर्तमान मध्ये पण आपल्या हक्कासाठी ह्या बांधवांचं आंदोलन करणं सुरूच आहे, अशी माहिती आम्हाला इंटरनेटवर मिळाली। मात्र खरंच गोवारी समाजाची बांधव गोंड गोवारी आदिवासी आहेत काय? या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबद्दल आम्ही काही वैयक्तिक सर्वे केले। सर्वे मध्ये कदाचित काही चुका आढळल्यास आम्हाला माफ करावे आणि त्याबद्दल आवाहन करावे। ह्या सर्वे मध्ये आम्हाला असं पाहाव्यास मिळाले की सामाजिक विकासाच्या स्तरावर विदर्भातील समाजांशी आम्ही जर ह्या समाजाची तुलना केली तर हा समाज खूपच मागासलेला आहे। आर्थिक दृष्ट्या हा समाज खूपच दुर्दैवी स्थितीमध्ये आहे। जेथे जेथे गोवारी बांधव आढळतात त्या त्या गावी आम्हाला गायकी हा घटक आढळला। गायकी म्हणजेच असं गोवारी बांधव जो गावघरातील लोकांची गायी म्हशी शेळ्या यांची राखणी करून मोबदला मिळवतो आणि तो मोबदला पण खूपच कमी मिळत असतो। बेरोजगारीचा दर या समाजामध्ये खूपच जास्त आहे। गावोगावी फिरता आम्हाला असं पाहाव्यास मिळालं की प्रत्येक गावी बहुसंख्यक गोवारी समाज असून कदाचितच एखादा गोवारी बांधव शासकीय नोकर मिळेल। डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट आणि इतर बाबी सोडूनच द्या, तुम्हाला हे घटक ह्या समाजात मिळणारच नाही। त्यांचे कारण म्हणजे ह्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती। कदाचित तुम्ही दिवाळी या सणामध्ये गोवर्धन पूजा हा नाव ऐकलाच असाल। गोवर्धन पूजेच्या दिवशी प्रत्येक गावात गोवारी बांधव आदिवासीरित्या गाय खेळवतात आणि ह्या घटकाला गाय खेळणी असं म्हटलं जाते। त्याच दिवशी आपल्या आदिवासी देवांचं पूजापाठ पण हे बांधव करतात, जसे की काही डार म्हणून एक घटक असतो। गावोगावी बहुसंख्यक समाज असूनही ह्या समाजाच्या एकही व्यक्ती आपल्या क्षेत्राच्या राजनैतिक घटकामध्ये समाविष्ट नाही। हे तर सोडूनच द्या, या बांधवांकडे स्वतःची शेती पण आढळत नाही, आढळली तर ते पण खूपच कमी प्रमाणात। माझ्या मते हा समाज खरंच अति मागासलेला आणि आदिवासी समाज पण आहे। या समाजाची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली पाहिजे। व्हिडिओ मध्ये दिलेली बहुतेक माहिती आमच्या वैयक्तिक सर्वेनुसार आहे, तरी पण प्रत्येक बाबींची तपशील करून विश्वास करावा। आपला आभारी PMU।